टीव्हीतल्या एल्फिन्स्टन पुलाचं सध्या बांधकाम सुरू आहे आणि बांधकामामुळे परिसरात प्रचंड धूळ होते, याचा नागरिकांना सध्या फटका बसतो। काही उपाययोजना केली जातील का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बांधकामामुळे परिसरात सध्या प्रचंड धूळ आहे आणि त्याचा नागरिकांना सध्या त्रास सहन करावा लागतो। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। परळ प्रभादेवी स्थानक जोडणारा ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल हा सध्या पाडकामामुळे बंद आहे आणि याच्या दुरुस्तीचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या या एल्फिन्स्टन पुलाच्या जवळ आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की जेसीबी त्याचबरोबर लोखंडी गर्दर त्याचबरोबर मोठी वाहनं जे आहेत ते या ठिकाणी आणून खरं तर या पुलाचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। डबल डेकर पूल हा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। एकीकडे खालून जे आहे ते या पुलाच्या लोकांसाठी मार्ग पदचाऱ्यासाठी असणार आहे, तर दुसरीकडे याच्यावरती गाड्यांच्या वाहतुकीसाठी जो आहे तो पूल हा असणार आहे। त्यामुळे एकंदरीत याचं काम जे आहे ते आता सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वप्रथम एल्फिन्स्टन आणि परळ या दोन्ही बाजूच्या खरं तर एक्झिट्स जे आहे ते या तोडण्यात आला आणि यानंतर जे आहे ते याचं काम पुढे सुरू करण्यात आलं आणि यानंतर आता आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी परळ प्रभादेवी स्थानकाच्या वरती सुद्धा हा ब्रिज जो होता त्याच्यावरचं लोखंड गर्दर काढण्यासाठी खरं तर आता या ठिकाणी 48 तासाचा विशेष मेगा ब्लॉक सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्या 48 तासांपैकी दररोज जे आहे ते 4 तासाचा ब्लॉक हा या ठिकाणी असणार आहे आणि या 4 तासाच्या ब्लॉकच्या दरम्यान खरं तर या रेल्वे स्थानकाच्या वरील लोखंडाचे गर्दर जे आहेत ते हे काढण्यात येणार आहे। त्यामुळे आता या धुळीच्या साम्राज्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी असेल किंवा मग या ठिकाणी ज्या दररोजच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नेमकं या संदर्भात मुंबई महानगरपालिका असेल किंवा मग वाहतूक विभाग या संदर्भात काही तोडगा काढणार का, या धुळीच्या साम्राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही मार्ग निघणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मीरा भाईंदरच्या मेट्रो उद्घाटनासाठी आता मुहूर्तच मिळत नाहीये। नेत्यांना वेळ नसल्यानं सर्वसामान्य वेठीस धरल्याचं पाहायला मिळतं। मेट्रोचं उद्घाटन डिसेंबर 2025 मध्ये होणं अपेक्षित होतं। एप्रिल 2026 उजाडलं तरीही मेट्रो अजूनही उद्घाटनाविनाच पाहायला मिळते। नेत्यांना वेळ मिळत नसल्यानं सध्या सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत। गतिमान आणि वेगवान निर्णय हे मुंबईसाठी होताना दिसून येत आहेत, पण मात्र त्यांचा शुभारंभ करण्यासाठी कुठेतरी वेग जो आहे तो या सरकारचा दिसून नाही येत आहे। कारण की असंच एक उदाहरण सध्या समोर आलेलं आहे। मीरा भाईंदर मेट्रोचं उद्घाटन हे मागील 4 महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि याबद्दल कोणतंही अधिकृत उत्तर जे आहे ते कोणत्याच खात्याकडनं देण्यात येत नाही आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर मीरा भाईंदर ही मेट्रो डिसेंबर 2025 पासून मीरा भाईंदरकरांच्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार होती, पण मात्र राजकीय नेत्यांना शुभारंभासाठी वेळ नाहीये आणि तारीख जी आहे मागील 4 महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत आहे। आधी निवडणुका होत्यात, निवडणुका संपन्न झाल्यानंतर आता कुठेतरी मुहूर्त भेटत नाहीये आणि मीरा भाईंदर वासियांना कुठेतरी आता याच मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुहूर्त शोधण्याची वेळ आलेली आहे, कारण की राजकीय नेत्यांना वेळ हा मिळत नाहीये। अर्थातच आज 3 एप्रिल रोजी मीरा भाईंदर मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, पण मात्र ते देखील आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 6 किंवा 7 एप्रिल रोजी हे उद्घाटन होणार अशी प्राथमिक माहिती मिळत जरी असली तरी देखील मीरा भाईंदर वासियांना कुठेतरी प्रवास करण्यासाठी जी मेट्रो मागील 4 महिन्यांपासून तयार आहे त्याचं मात्र फक्त नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, म्हणून 4 महिन्यांपासून धूळकात ही मेट्रो बसली आहे अशा पद्धतीची चर्चा ही आता मुंबईमध्ये रंगू लागली आहे। नेमकी आता पुढची तारीख कधी जाहीर होणार आणि सोबतच हीच मेट्रो गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांच्या मीरा भाईंदरच्या सेवेसाठी कधी येणार अस्तित्वात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। पाहूयात पुढची बातमी। राघव चड्ढा यांची आपकडून उपनेते पदावरून हकालपट्टी